सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आज रात्री 12 वाजेपर्यंत पीक विमा जमा जे की 17,500 रुपये हेक्टरी लाईव्ह खात्यामध्ये 17 जिल्ह्यांमध्ये सरसकट वाटप सुरू। तर आता जे की 17,500 रुपये जे की या 17 जिल्ह्यांमध्ये लाईव्ह वाटप इथं सुरू झालेलं आहे। तर आज जे की रात्री 12 वाजेपर्यंत पीक विमा जमा होईल जे की 17,500 रुपये जे की या 17 जिल्ह्यांमध्ये। जर तुम्हाला पीक विमा मिळालेला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर आता पीक विमा कोणाला इथं येत आहे, तर ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, नुकसान झालेलं आहे, ज्यांनी नोंद केलेली आहे, ज्यांनी ई-पीक पाहणी केलेली आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, अर्जात कोणतीही त्रुटी नाही आहे, तर अशांना पैसे इथं त्यांच्या डी-बी-टी खात्यामध्ये इथं येत आहे। तर आता या 17 जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू झालेलं आहे। तर यामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर। तर आता जे की आपण या 17 जिल्ह्याचं पाहत आहे जे की 17,500 रुपये। तर काही शेतकऱ्यांना इथं कमी देखील पैसे येतील, असं नाही की तुमच्या पिकावर, त्याचप्रमाणे तुमच्या टक्केवारीनुसार ही भरपाई इथं अवलंबून राहते। लातूर झाल्याच्या नंतर आपल्या इथे बीड, उस्मानाबाद, जळगाव, धुळे, नाशिक, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर। तर आता हे जे की आपण इथं 17 जिल्हे बघितलेले आहे, 17 जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे। जे की बाकीचे पेंडिंग जिल्हे आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे। तर आता यामध्ये अनेक शेतकरी बांधवांना एक दिलासादायक बातमी आहे। तर नैसर्गिक आपत्तीमुळे पाऊस असेल, अतिवृष्टी, दुष्काळ यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना जे की काही शेतकऱ्यांना 13,600 रुपये, काही शेतकऱ्यांना 15,200, तर काही शेतकऱ्यांना 17,500 अशा पद्धतीने तर भरपाई मिळू शकते। पैसे येण्यात उशीर जे काही होण्यात जी काही कारणे आहेत, तर पैसे येतात पण त्याला टाईम लागते। का लागते? बरेच शेतकऱ्यांचा आधार लिंक नसते, बँक खाते बंद असते, ई-पीक पाहणी केलेली नसते, त्यानंतर अर्जात चूक असते, नुकसान भरपाई अहवाल इथं प्रलंबित असते। तर आता तक्रार कशी करायची आहे? तर आता यामध्ये तुम्हाला हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 144447। तर या हेल्पलाईन नंबरला तुम्हाला कॉल करायचा आहे। त्यानंतर कृषी सहाय्यक कार्यालय, तहसील कार्यालय, पीक विमा प्रतिनिधी। तर हे पीक विमा प्रतिनिधी तुम्हाला यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक, त्याचप्रमाणे पीक विमा पावती, त्याचप्रमाणे 7/12 आणि 8 हे इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला पीक विमा प्रतिनिधीकडे द्यायचं आहे। हे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी व जिल्ह्याच्या ठिकाणी राहते, ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल अशा शेतकरी बांधवांनी। आता यामध्ये पेंडिंग जे काही जिल्हे आहे, यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया। तर हे जे काही जिल्हे आहे, हे जिल्हे पेंडिंग आहे। तर या जिल्ह्यात लवकरच जमा होईल, असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी जमा होईल। नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आपण बघितलेलं आहे। यानंतर येते गडचिरोली, चंद्रपूर, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग। तर या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं जमा झालेले आहे। काय झालेलं आहे? पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु आता हे जे की जिल्हे आपण इथं बघितलेले आहे, हे पेंडिंग जिल्ह्यांमध्ये यामध्ये मिनिमम 72 ते 48 तास इथं लागू शकते पैसे जमा होण्याकरिता। मुंबई शहर, मुंबई उपनगर, तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज पडताळणी, त्याचप्रमाणे पुढील टप्प्याची जे की जमा होण्याची शक्यता आहे। तर आता या पीक विमा पैसे कोणाला इथं मिळत आहे? पात्र शेतकरी, ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेला आहे, यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे। तर ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, तर अशा शेतकरी बांधवांना इथं मिळत आहे। त्याचप्रमाणे ज्यांनी ई-पीक पाहणी पूर्ण केलेली आहे, तर शेतातील पिकाची नोंद केलेली असलेल्या शेतकरी बांधवांना इथं पीक विमा इथं येत आहे। नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना इथं येत आहे, ज्यांची अतिवृष्टी, दुष्काळ, गाळपीट, ज्यांचे शेतातील पंचनामे झालेले आहेत, तर अशा शेतकरी बांधवांना भरपाई इथं येत आहे। तुमच्या शेतातील पंचनामे झाले नसतील तर पटवारी आणि तलाठ्याला भेटा, त्याचप्रमाणे यादीमध्ये नाव आहे की नाही चेक करा। बँक खाते आधारशी लिंक नसेल तर तुम्हाला भरपाई इथं येणार नाही, लगेच चेक करून घ्या। त्याचप्रमाणे अर्जात काही त्रुटी असेल, त्यामध्ये सर्वे नंबरचं असेल नाव, त्याचप्रमाणे ॲड्रेस, डुप्लिकेट जे काही अर्ज तुम्ही केलेला असेल, तर अशांना पैसे इथं येणार नाही। कोणाला पैसे इथं मिळणार नाही? तर आता ज्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला, तर अशांना पीक विमा मिळणार नाही। ज्यांनी ई-पीक पाहणी केलेली नाही, तर अशांना देखील पैसे इथं येणार नाही।
पिकाची नोंद केलेली नाही, नुकसान भरपाईची नोंद केलेली नाही, तर अशांना देखील पीक विमा मिळणार नाही. आधार लिंक नाही तरी पैसे मिळणार नाही. बँक खाते बंद आहे तर अशांना पैसे येणार नाहीत. अर्जात चूक आहे तर अशांना देखील पीक विम्याचे पैसे इथं येणार नाही आहे. तर कोणत्या पिकासाठी पैसे इथं मिळत आहेत, तर यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मका, बाजरी, हरभरा तर अशा पिकांचा पीक विमा शेतकरी बांधवांना दिला जात आहे. तर आता निधी जमा होण्यास झालेले जे काही जिल्हे आहे, तर सर्वप्रथम आता यामध्ये जे काही जिल्हा आहे ते अकोल्यामध्ये 13,600 ते 17,500 रुपये जमा होत आहे. अमरावतीमध्ये 13,600 ते 17,500, बुलढाणा 13,000 ते 16,000पर्यंत भरपाई इथं जमा होत आहे. वाशिममध्ये 13,600 ते 17,500पर्यंत जमा होत आहे. यवतमाळमध्ये 14,000 ते 17,500पर्यंत भरपाई इथं मिळत आहे. नांदेडमध्ये 13,000 ते 16,500पर्यंत भरपाई मिळत आहे. हिंगोलीमध्ये 13,000 ते 16,000पर्यंत मिळत आहे. लातूरमध्ये 13,000 ते 16,000पर्यंत मिळत आहे. उस्मानाबादमध्ये 13,000 ते 15,500पर्यंत इथं मिळत आहे. जळगावमध्ये 12,500 ते 15,000पर्यंत मिळत आहे. धुळेमध्ये 12,500 ते 15,000पर्यंत मिळत आहे. नाशिकमध्ये 12,000 ते 15,000पर्यंत मिळत आहे. जालन्यामध्ये 13,000 ते 16,000पर्यंत भरपाई इथं जमा होत आहे. त्यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगर 13,000 ते 16,000पर्यंत भरपाई जमा होत आहे. अहमदनगरमध्ये 12,500 ते 15,500पर्यंत मिळत आहे. बीड आणि परभणी तर या जिल्ह्यांमध्ये 13 ते 16,000 तर इथं जे काही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे नेमकंच. तर आता जे काही पडताळणी सुरू असलेले जे काही जिल्हे आहे, नागपूरमध्ये मिळेल 12 ते 15,000पर्यंत मिळू शकते. वर्ध्यामध्ये 12 ते 15 इथं पडताळणी सुरू आहे. पडताळणी सुरू आहे म्हणजे जशी पडताळणी सुरू झाल्याच्यानंतर प्रक्रिया सुरू होईल, त्यानंतर वाटप सुरू होणार आहे. भंडारामध्ये 12 ते 15, गोंदियामध्ये 12 ते 15च आहे. चंद्रपूरमध्ये 12 ते 15 आहे. गडचिरोलीमध्ये 12 ते 15 आहे. त्यानंतर नंदुरबारमध्ये 11 ते 14 आहे. त्यानंतर पुणेमध्ये 11 ते 14 आहे. साताऱ्यामध्ये 11 ते 14 आहे. तर आता काही जिल्ह्यामधील जे काही आपण इथं बघितल्यानंतर नंदुरबार पुणेपासून इथं प्रक्रियेमध्ये आहे. कोल्हापूरमध्ये 11 ते 14च आहे. सोलापूरमध्ये सुद्धा 11 ते 14च आहे. तर काही जिल्ह्यात पडताळणी झालेली आहे, काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे, तर काही जिल्ह्यात इथं प्रतीक्षा लागणार आहे. यामध्ये ठाणेमध्ये 10 ते 13,000 प्रतीक्षित आहे, म्हणजे इथं टाईम लागणार आहे. पालघरमध्ये सुद्धा 10 ते 13,000 आहे. रायगडमध्ये 10 ते 13, रत्नागिरीमध्ये 10 ते 13, सिंधुदुर्गमध्ये 10 ते 13. तर आता हे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये प्रतीक्षा म्हणजे टाईम इथं लागणार आहे. असं नाही की पैसे एकदाच इथं सर्व जिल्ह्यात इथे येतील. रक्कम हे त्यांच्या पिकावर, नुकसान भरपाईवर, त्याचप्रमाणे त्यांचं किती क्षेत्र बाधित झालं आहे यावरती भरपाई त्यांची अवलंबून राहणार आहे. तर आता पडताळणी ज्यांची सुरू आहे ज्या जिल्ह्यातील, तर त्या जिल्ह्यांमध्ये 15 ते 30 दिवस, मंजुरी मिळालेल्या शेतकरी बांधवांना च्या जिल्ह्यांमध्ये 10 ते 15 दिवस, ट्रान्सफर बँक खात्यामध्ये 3 ते 7 दिवसात. पीक विमा पावती जतन करून ठेवा. मोबाईल नंबर अपडेट ठेवा. ई पीक पाहणी वेळेत करा. बँक खाते आधारशी लिंक नसेल तर लिंक करून घ्या. तर अशांना पीक विम्याचे पैसे इथं वाटप जिल्ह्यानुसार इथं होत आहे.